2 3 से मैं स्टार्ट। देखो काफी दिनों से तुमको ऐसे मैचेस का इंतजार था। मुझे अपने कोचेस को बोला, विक्रम सर को और सिड सर को बोला कि आपको पहले आके ड्रिल करना है। नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं साधंसुधच्या आनंदाचा पॉडकास्ट संवाद वेळामध्ये। आज अतिशय आवडता विषय सगळ्यांचा, संपूर्ण भारताचा, जगाचा, सगळ्यांचा आवडता विषय। आणि तुम्ही थंबनेलवर पाहिलं असेलच, पण कुठला आवडता विषय नव्हे, तो धर्म आहे। धर्म आपल्या भारताचा जर विचार केला तर तो धर्म समजला जातो। हा एकच धर्म आहे की ज्या धर्माच्या खाली सगळेजण एकत्र येतात। येस, आपल्याला अत्यंत आवडत्या विषयावर बोलायचं आहे, क्रिकेट। सध्या IPLचा काळ आहे आणि कंटिन्यूस क्रिकेट चालू आहे। थोडा सुद्धा आपल्याला उसंत आपल्याला मिळत नाहीये। आपल्याला मिळत नाही, प्लेयर्सचं काय होत असेल विचार करा। बऱ्याच गोष्टी आपल्याला या आजच्या चर्चेतनं सगळ्या क्लिअर होणार आहेत। बऱ्याचदा लोक क्रिकेट बघताना विचार करतात की ह्या T20च्या मॅचेत मला नाही आवडत रे, आय डोंट फॉलो T20 क्रिकेट, मला ना वन डे सुद्धा बोर होते। काही लोक म्हणतात टेस्ट क्रिकेट शिवाय क्रिकेट नाही। असं सगळ्या गोष्टींच्या चर्चा याची सुरुवात आज आपल्याला करायची आहे। काय चांगलं आहे, सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की इथे काय चांगलं आणि काय वाईट हा आपला अजिबात से असणार नाहीये। क्रिकेट चांगलंच आहे, आपल्याला क्रिकेट बघायचंय आणि कसा आनंद घ्यायचा आहे तो आज आपल्याला या चर्चेतनं कळणार आहे, गप्पांमधनं कळणार आहेत। माझे मित्र आलेत, 2 प्रतितयश नामवंत मित्र आज आपल्याशी गप्पा मारायला आलेत। एक नाव तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे, संपूर्ण भारतभर जगभर परिचित आहे। आणि तुम्ही ज्यांनी साधंसुधचे आपण सभासद आहात त्यांना सगळ्यांना माहिती आहे, आपला पहिला पॉडकास्ट आपण त्यांच्याबरोबर केला होता। सो ते खूप लकी आहेत माझ्यासाठी। आणि याच्या पुढे पण अनेक पॉडकास्ट होणार आहेत त्यांच्याबरोबर। त्यांनी मला वचन दिले, कबूल केले, राईट? येस, की ज्यांची ओळख खरं तर ज्याला ज्याला क्रिकेट मनापासून आवडतं ना त्यांना त्याची ओळख करून द्यायची गरज नाही। पण तरी सांगतो, महाराष्ट्र क्रिकेट रणजीचे बरीच वर्ष यशस्वी कर्णधार म्हणून ज्यांनी गाजवलं ते एक मोठं नाव आणि अत्यंत तंत्रशुद्ध फलंदाज आणि एक उत्तम माणूस, माझे मित्र शंतनू सुगवेकर। मनापासून स्वागत शंतनू सर तुमचं। आणि आज अजून एक मित्र आमचे आलेले आहेत, ते आहेत क्रिकेटचे माझ्यासारखेच वेडे, पण जरा जास्त सखोल अभ्यासक आहेत। मी आपला वरवरचा बडबडणार आहे। क्रिकेटवर नितांत प्रेम माझं आणि त्यांचं आहे, म्हणून कदाचित आम्ही शंतनू सरांमुळे एकत्र आलो। निमित्त क्रिकेटच आहे, अभ्यासक आहेत, कमेंटेटर आहेत आणि आउटस्टँडिंग, म्हणजे त्याही पण क्रिकेट खेळलेले आहेत। 15 वर्षापेक्षा जास्त कालावधी ते क्रिकेट खेळलेले आहेत। म्हणजे नुसती गप्पा मारायला जी मंडळी आहेत ना, त्यातला मी जर सोडला, मी पण क्रिकेट खेळलोय, पण मी शाळेपुरतं खेळलोय। म्हणजे बॅट हातात धरलेली नाहीये आणि ह्या काय चर्चा करतायत असं होणार नाहीये। आम्हाला क्रिकेट आवडतं आणि हे तो दोघं खेळलेले आहेत, इथं नामवंत माणसं आहेत। सुरू करूयात या गप्पांना आणि जाणून घेऊयात या 2 तज्ज्ञांकडनं की काय खरं आहे आणि क्रिकेट कसं बघायचंय। 3 प्रकारचे फॉर्मॅट आहेत जे सगळ्यांना माहिती आहेत। एक टेस्ट क्रिकेट आहे, एक वन डे आहे आणि एक T20 आहे। आता इव्हॉल्व झालंय क्रिकेट म्हणायचं का काय म्हणूयात, त्याची पद्धत बदलली आहे आणि थोडंसं पॉप्युलॅरिटी, एंटरटेनमेंट या साईडला गेले। सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला का प्रश्न विचारतो शंतनू सर,
कारण तुम्ही अत्यंत वेगळ्या वातावरणात टेस्ट क्रिकेट खेळलेला आहात, डोमेस्टिक क्रिकेट खेळलेला आहात आणि तुमच्याबद्दल अत्यंत आदरानं बोललं जातं सर्व स्तरावर. तुम्ही ह्या T20 फॉर्मॅटकडे आणि आत्ताच्या ज्या पद्धतीत क्रिकेट चालू आहे त्याच्याकडे बघताना तुम्हाला काय वाटतं? ॲक्च्युली आत्ता तुम्ही म्हणलात तसं की एव्होल्युशन प्रत्येक गोष्टीचं घडत असतं. प्रत्येक म्हणजे लाईफच्या प्रत्येक एरियामध्ये एव्होल्युशन घडत असतं. त्याला कुठलाही स्पोर्ट हा अपवाद नाही आहे. म्हणजे जसजसं आपण पुढे जात गेलो तसं क्रिकेटमध्येही खूप बदल होत गेले. हो, सुरुवात झाली ती टेस्ट क्रिकेटपासून. त्याच्या आधी ती ट्रँग्युलर सिरीज म्हणून एक सिरीज व्हायची क्रिकेटच्याही, म्हणजे टेस्ट क्रिकेटच्याही आधी. त्यानंतर टेस्ट क्रिकेट सुरू झालं, मग वन डे झाली आणि आता T20चा जमाना. ॲक्च्युली T20 ह्याची सुरुवात 90sमध्ये झालेली आहे. म्हणजे मला आठवतं मी इंग्लंडमध्ये खेळत होतो तेव्हा 96 पासून T20 खेळत आलोय तिथे. हो का? हा, तिथे म्हणजे हे टाइमपास म्हणून खेळायचे. ज्यांना विकेंडला खेळता यायचं नाही, लीग गेम्स खेळता यायचे नाही, तर अशा लोकांसाठी मिडवीक कप म्हणून एक टुर्नामेंट असायची. तर ही T20 असायची. म्हणजे दिवसभर काम करून म्हणजे ऍक्च्युली जुनी कॉन्सेप्ट आहे. कन्सेप्ट आहे आणि T20. मग दिवसभर काम करून आलं की संध्याकाळी 20 ओव्हरची एक मॅच खेळली पटकन. आणि असं त्या हौशी लोकांसाठी ही 20 ओव्हरची सुरुवात झाली. आणि एव्होल्युशन म्हणशील तर इट इज ऑलवेज गुड टू इव्हॉल्व्ह. म्हणजे फॉर्मॅट बदलत गेला. पूर्वीचा होता टेस्ट क्रिकेटला जास्ती महत्त्व होतं. त्याच्यामध्ये जास्ती ऑफकोर्स टेस्ट क्रिकेटमध्ये स्किल खूप आहे. म्हणजे यू हॅव टू हॅव टेक्निकल स्किल्स पण असायला पाहिजेत, स्ट्रॅटेजिकल स्किल्स पण असायला पाहिजेत, बरोबर. प्लॅनिंग चांगलं पाहिजे तुमचं. टेस्ट मॅच जिंकायची कशी, 5 दिवस खेळायचं म्हणजे त्याला प्लॅनिंग भरपूर लागतं. तर ते एक आहे. आणि T20 आता आपण बघितलं, मग त्यानंतर वन डे आली. तर वन डे झटपट क्रिकेट आपण म्हणायचो, एक दिवसात हो, 50-50 हो, ओव्हर. हो. तर त्याच्यातही प्लॅनिंग लागायचं थोडं. T20 आलं. T20 तर म्हणजे अति झटपट क्रिकेट झालं. म्हणजे इन्स्टंट आपण म्हणतो, इन्स्टंट कॉफी सारखं. म्हणजे ह्याच्यातही प्लॅनिंग लागतं, पण वेगळ्या प्रकारे. जसा फॉर्मॅट बदलला तसं स्वरूप बदललं त्या टुर्नामेंट्सचं, तसं प्लॅनिंगचे डावपेचंही बदलले. आता इम्प्रोव्हायझेशन आपल्याला जास्ती बघायला मिळतं बॅट्समनकडनं. बॉलर्सकडनं सुद्धा दे ट्राय टू बोल म्हणजे डॉट बॉल जास्ती टाकायला बघतात. विकेट काढण्यापेक्षा डॉट बॉलला जास्ती महत्त्व आलंय. की डॉट बॉल टाकले 2-3 तर विकेट नक्की मिळेल, असं एक सर्वसाधारण समज आहे आता. तर त्याच्याकडे जास्ती भर दिला गेला. तर असं हे एव्होल्युशन होत आलं. आणि T20 क्रिकेट आता मला वाटतं जगात सगळीकडेच एन्जॉय करतात. कारण एक तर फॉर्मॅट छोटा आहे आणि एक्साइटमेंट जास्ती आहे. म्हणजे तुला 40 ओव्हरमध्ये सगळं क्रिकेट सगळ्या प्रकारचं बघायला मिळतं. धूमधडाका फलंदाजी पण असते, हो, चांगली हो. कधी कधी बॉलिंग पण. आणि क्षेत्ररक्षण तर आता काय ओव्हरऑल इम्प्रूव्हच झालंय ब्रिलियंटच प्रचंड. झालं, म्हणजे एकदम ब्रिलियंट झालं. कारण सुरुवातीला असं म्हणलं जायचं की 5 दिवसाचे जे क्रिकेट आहे ती एक टेस्ट का म्हणलं जायचं, कारण ती परीक्षा होती. 5 दिवस मॅच खेळणं ही एक परीक्षा होती, म्हणून त्याला टेस्ट म्हणत असतील कदाचित. सो दॅट वॉज टेस्ट क्रिकेट. पण आता हे टेस्ट क्रिकेट 5-5 दिवसांचं टेस्ट क्रिकेट आता साधारण 3 तासाचं एंटरटेनमेंट या लेवलला आलंय, हो. असं बरेच लोक म्हणतात. पण माझं वैयक्तिक जर मत वेगळं आहे थोडंसं. हे एंटरटेनमेंट नाही, हा खेळच आहे. पण जसं आता तू म्हणालास की इव्हॉल्व्ह झालेलं आहे. सो आपल्याला ह्या गोष्टी फक्त अडॉप्ट करायला लागतील की अरे काय हा फॉर्मॅट बरोबर. त्या वेळच्या टेक्निक्स आणि आत्ताच्या बॅट्समनच्या टेक्निक्समध्ये काही चेंजेस झालेत का? हो, खूप पुष्कळ झाले. हां. म्हणजे पूर्वी टेस्ट क्रिकेट, इव्हन वन डे क्रिकेटमध्ये सुद्धा, म्हणजे तुला बेसिक टेक्निकल स्किल्स म्हणजे काय असतं, आपलं सरळ खेळणं किंवा चांगले कव्हर ड्राईव्ह किंवा चांगले टेक्निकली राईट असे की खांदा डोकं असं सगळं, ते शेप छान दिसला पाहिजे, असं सगळं होतं. म्हणजे उडवून मारला तर लोक नापसंत करायचे पूर्वी की अरे हा वरनं काय खेळतोय, ही काय बॅटिंग झाली का. खरी बॅटिंग म्हणजे कसं ऑल अलॉंग द ग्राउंड आपण म्हणायचो तसं. मग त्याप्रमाणे ते टेक्निक होतं. त्यानंतर वन डे क्रिकेट आलं तर मग तुम्ही थोडे उडवायला लागलात बॉल, म्हणजे वरनं मारायला लागलो आपण, वरनं खेळायला लागलो. मग त्यासाठी वेगळं टेक्निक. आणि T20 मध्ये तर आपण आजकाल बघतो की एक इनिशियल मुवमेंट नावाचा एक प्रकार आलाय की बॅट्समन बॉल पडायच्या आधीच एक मुवमेंट असते त्याची एक. आपण बघतो सगळे क्रीजमध्ये मागे जातात
मागे जातात आणि मग ते जो लेंथ बॉल असतो तो थोडा शॉर्ट ऑफ लेंथ होतो आणि त्यांना तो वरनं मारता येतो. मग दे क्रिएट दॅट स्पेस, दे क्रिएट दॅट रूम टू प्ले द बॉल इन द एअर. म्हणजे असं अशी टेक्निक्स खूप बदलत गेली आणि इम्प्रोव्हायझेशनला तर मग पुष्कळच वाव आहे T20मध्ये. त्याच्या एवढं इम्प्रोव्हायझेशन आतापर्यंत मला वाटलं कुठल्याच फॉर्मॅटमध्ये झालेलं नाही क्रिकेटच्या. आता आता तू पण सुचरित, तू पण क्रिकेट खेळलेला आहे खूप वर्ष, पण तुला वैयक्तिकरित्या हे T20 बघताना तुला असं वाटतं का की टॅलेंट इज नॉट इनफ? मला असं नाही वाटत खरं तर. हां हां अगदी म्हणजे फ्रँकली सांगायचं झालं तर टेस्ट क्रिकेट, ODI, T20 ह्या तिन्हींची मजा वेगळी आहे. एक श्रोता म्हणून, एक पाहणारा म्हणून, हम्म. की तुम्ही टेस्ट क्रिकेट जेव्हा बघता तेव्हा तुम्ही त्या प्लेयर्सचा एन्ड्युरन्स बघत असता, ज्याला आपण हिंदीमध्ये म्हणतो लंबे रेस का घोडा कोण आहे हे बघत असता, पेशन्स त्यांचा चेक करत असता, ते सगळं तुम्हाला बघायला मिळत असतं. ODI जसं सर म्हणाले त्यांचं प्लॅनिंग वगैरे वेगळं असतं. आणि T20 टॅलेंट लागत नाही असं नाही, तो वेगळ्या स्वरूपाचा टॅलेंट आहे. तू असा विचार कर की टेस्ट क्रिकेटमध्ये कधी कधी आम्ही असं क्रिकेटमध्ये म्हणतो की त्या विकेटवर पडून राहायचं, हा एक वेगळा टॅलेंट आहे. हो की तो बॉलर वेगवेगळ्या पद्धतीने आउट काढायचा प्रयत्न करत असून सुद्धा मेडनवर गेल्या तरी चालेल 2-2, 4-4, पण मी विकेट देणार नाही. आणि त्याकरता उत्तम कॉम्पॅक्ट डिफेन्स करून तिथे एक बाजू धरून ठेवायची, हो हा एक वेगळा टॅलेंट आहे. तो टॅलेंट आपल्याला T20 चालेल का? नाही चालणार. पण T20 मी खरंच सांगतो, म्हणजे हे जे काय मोठमोठ्या सिक्सर्स फ्रॉम द वर्ल्ड गो जे मारतात ना, एक उदाहरण म्हणून देतो, तो एक वेगळा टॅलेंटच आहे ना. हो आणि काय आहे ना, काही लोक खूप आय वुड से दे आर अ लिटल पेटी, की मोठमोठे सिक्सर्स मारले की म्हणायचं की ती बॅटची टेक्नॉलॉजी खूप सुधारली आहे वगैरे. हे काय फक्त बॅटच्या टेक्नॉलॉजीमुळे मोठ्या सिक्सर्स नसतात रे मारत. तो एक वेगळा टॅलेंट आहे, तो डेव्हलप करावा लागतो, त्याचं एक वेगळं टेक्निक आहे, त्याच्याकरता वेगळ्या प्रकारची प्रॅक्टिस आहे. ही मंडळी त्या तशा सिक्सर्स मारण्याकरता तो जो बॉलिंग मशीन असेल किंवा त्यांच्याकडे एक आर्म घेऊन बॉल करणारा एक माणूस असतो तो असेल, त्याला बरोबर घेतात आणि तासनतास तो तसा हवेत तितका लांब मारता येईल का याचा प्रयत्न करतात. त्याच्याकरता वेगळं त्यांचं फिजिकल ट्रेनिंग होतं की तेवढं मनगटात, फोराममध्ये, शोल्डरमध्ये ताकदही पाहिजे, तेव्हा तो बॉल असा 90 मीटर आणि 101 मीटर वगैरे जाऊ शकतो. तर म्हणजे T20 लागणारा टॅलेंट वेगळा आहे. आता बॉलर्सही घे, नुसतं बॅट्समॅनचं कशाला. बॉलर जेव्हा रेड बॉल क्रिकेटमध्ये टाकत असतो तेव्हा त्याची विचार करण्याची पद्धत एक खूप वेगळी आहे. त्याला बऱ्यापैकी विकेट टेकिंग अप्रोचनी जावं लागतं. त्याला 3 स्लिप, 2 गली, इकडे बॅकवर्ड शॉट लेग लावला, फॉरवर्ड शॉट लेग लावला, असं पण करून विकेट्स काढण्याच्या मागे खूप त्याचा भर असतो. आणि T20 त्याला विकेट्स काढणं महत्त्वाचं आहेच. तो शेवटी क्रिकेट आहे, तो विकेट काढायचा प्रयत्न करणार. पण जसं सर म्हणाले की त्या फॉर्मॅटमध्ये T20 तू जर 5 रनची ओव्हर टाकलीस, 4 रनची ओव्हर टाकलीस, तर इट इज लाईक गोल्ड. त्यामुळे त्या पद्धतीने टाकणं ह्याच्याकरता त्या बॉलरलाही वेगळ्या प्रकारची प्रॅक्टिस, वेगळ्या प्रकारचा टॅलेंट त्याला बाहेर आणावा लागतो आणि तेव्हाच ते शक्य होतं. म्हणून बघ ना, कित्येक क्रिकेटर हे T20 जे क्लिक होतात ते रेड बॉल क्रिकेटमध्ये क्लिक होतील असं नाही. आणि रेड बॉलमध्ये सुंदर खेळणारे क्रिकेटर हे कधी कधी T20 तेवढे चाललेले नाही आहेत. त्याचा क्लिअरली अर्थ असा होतो की टॅलेंट, स्किल्स आणि ज्या प्रकारचा स्टॅमिना, ज्या प्रकारची ताकद लागते, ज्या प्रकारचं प्लॅनिंग, तिन्ही फॉर्मॅटचं वेगळं आहे. स्किल सेट्सच वेगळे आहेत. स्किल सेट्सच वेगळे आहेत. स्किल सेट्स वेगळे आहेत, तुमचं अप्रोच वेगळं आहे, तुमचं स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग वेगळं आहे. आणि तिन्ही फॉर्मॅटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं टॅलेंट इन्व्हॉल्ड आहे खरं सांगायचं तर. सुचरित म्हणला तसं इट्स नॉट इझी टू हिट अ सिक्सर. कुठल्याही प्रकारची बॅट असू दे, कितीही छोटं ग्राउंड असू दे, पण तुम्ही ते स्किल डेव्हलप केलं आणि तुम्हाला ते टॅलेंट असेल तर यू कॅन एक्सेल इन दॅट. त्यामुळे टॅलेंटला पर्याय नाही आहे. तुम्ही कुठलाही फॉर्मॅट खेळा, टॅलेंटला पर्याय नाही आहे. हां, त्याच्यात तुम्ही इम्प्रोव्हाइज करू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही डिफरंट, त्याच्यात अजून काही वेगळे स्किल सेट्स डेव्हलप करू शकता, पण बेसिक टॅलेंट जो लागतो तो लागतोच. आता हा टॅलेंटचा जो विषय आहे, आता मला थोडंसं असं एक विचारायचं आहे, कारण असं एक ऑब्झर्वेशन आहे आता की T20चं प्रमाण जरा वाढलेलं दिसतंय, राईट? ODI त्या मानाने कमी झालेत. वन डेचं जे टेम्परामेंट आहे 50 ओव्हर मॅचचं, ते हे साधारण टेस्ट क्रिकेटवाला कोपअप करू शकत होता, कारण मला 50 ओव्हर्स खेळायच्यात. म्हणजे स्पॅन जो आहे तो त्याला माहिती होता की मला एवढा वेळ ग्राउंडवर आय हॅव टू बी देअर. आता कसं झालंय की तो टेस्ट आणि ODI मधला जो फॉर्मॅटचा डिफरन्स आहे
त्याच्या टेम्परामेंटल चेंज त्याला थोडासा सोपा गेला असं वाटतं का? म्हणजे टेस्टवरनं ओडीआयवर जाताना टेम्परामेंटल चेंज जरा सोपा होता का? सोपा असं म्हणणार नाही मी, पण ज्याच्याकडे अडॅप्टेबिलिटी आहे ना तो पटकन अडॅप्ट करू शकत होता. म्हणजे अडॅप्ट करणं हे सुद्धा कधी कधी अवघड होऊ शकतं. म्हणजे आता तू सोपा गेला का विचारतोयस म्हणून म्हणलं की अडॅप्टेबिलिटी सोपी पण असू शकते आणि अवघड. म्हणजे तुम्ही कसं फॉर्मॅट तो अप्रोच करता किंवा तुम्ही कसं त्याच्याकडे बघता आणि कुठल्या दृष्टीने प्रॅक्टिस करता त्याच्यासाठी, तर त्याप्रमाणे मग ते सोपं आणि अवघड होतं. पण आता आपण बघितलं, तेंडुलकर बघितलंय, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आहे, राहुल द्रविड, हे सगळे फॉर्मॅट खेळले आणि त्यांनी तसं तसं अडॉप्ट केलं त्यांना. तर त्या धोनी स्पेशली, म्हणजे हे सगळे, विराट कोहली, रोहित शर्मा, सगळे जे आता आपण बघतोय, तेंडुलकर आणि त्याच्या आधीपासून, दे अडॅप्टेड देमसेल्व्स. पण ते का त्यांना सोपं गेलं? कारण त्यांच्याकडे तेवढं स्वतःमध्ये त्या स्किलसेट्समध्ये बदल करायचे आणि त्याप्रमाणे ते डेव्हलप करायचं पण तेवढीच जिद्द होती. त्यामुळे त्यांना ते आपल्याला वाटतं सोपं गेलं. बर काही जणांना, म्हणजे खूप असे क्रिकेटर्स आहेत की ज्यांना ते जमलं पण नाही. हो, आणि मग ऍक्च्युली असं हा, पण आणि बऱ्याच मग ठिकाणी मध्ये ती जाणवतं. एक कॉन्सेप्ट निघाली होती बघ, की टेस्ट क्रिकेटसाठी वेगळी टीम, हा, वन मला डे तोच साठी मुद्दा वेगळी विचारायचा टीम, T20 साठी वेगळी टीम. डू यू रिअली ऍग्री की असे 3 वेगवेगळ्या फॉर्मॅटचे 3 वेगवेगळ्या टीम्स आणि 3 वेगवेगळे कॅप्टन्स असावेत? हरकत नाही, हा. अजिबात हरकत नाही. मग एखादाच धोनी, तेंडुलकर किंवा याच्यासारखा एखाद दोनच असतात जे तिन्ही फॉर्मॅटमध्ये कॅप्टन्सी करू शकतात, म्हणजे तेवढ्याच इफेक्टिव्हली करू शकतात. हो. पण आत्ताचं जर का आपण बघितलं किंवा यंगस्टर्स आत्ताचे बघितलं, तर ते T20च्या दृष्टीनेच डेव्हलप व्हायला बघत असतात. त्यामुळे आता तो 3 वेगळ्या फॉर्मॅटला 3 वेगळे कॅप्टन आणि 3 वेगळ्या टीम असायला काहीच हरकत नाही. मग त्यामुळेच टेस्टची संख्या कमी झाली असं वाटतं? कमी झाली आहे नक्की, पण ज्या काही आता पूर्वी 5 टेस्ट मॅच व्हायच्या त्याच्या जागी 3 टेस्ट मॅच झाल्या 3 वर आलंय किंवा 3 काही वन काही डे, ठिकाणी. बरोबर, आणि 5 T20 खेळतात आता. हो. तर मग तेवढे मला नाही वाटत की 5 दिवसाची टेस्ट मॅच खेळण्याच्या दृष्टीने तेवढे बॉलर्स किंवा बॅट्समन आजकाल मेहनत घेतात. हा हा हा. ती मेहनत कमी पडते त्यामुळे मे बी. आणि दुसरी गोष्ट, लोकांची एंटरटेनमेंट व्हॅल्यू. मला तो एक मुद्दा पण विचारायचा होता की याच्यात ऑडियन्सचा पण कुठेतरी रोल असणार आहे ना? ना, आहे ना, प्रश्नच नाही. मला टेस्ट मॅच बघण्याचं माझं तेवढं पेशन्स तरी राहिलंय का? आणि मला असा क्विक पाहिजे सगळा जमाना जो आहे. आणि हे सगळीकडे आले ना. तू आज बघ ना, चेसमध्ये सुद्धा दिवसेंदिवस चाललेली मॅच बघायला प्रेक्षक कमी येतात, रॅपिड चेसला जास्त येतात. तू कुठल्याही क्षेत्रात बघ, आज चित्रपट तुम्ही एखादा धुरंधर असतो की तुम्ही 4 तासाचा चित्रपट करून लोक येतात, पण सर्वसाधारणपणे नाही. हिंदी सिनेमांचा सुद्धा आता रनिंग टाइम कमी कमी होत गेलाय. कॉफी, साधी कॉफी आपण बनवते, इन्स्टंट कॉफी 1 मिनिटात तयार होणारी, नूडल मला 2 मिनिटात सब तयार कुछ जल्दी होणारी. चाहिए. तर पेशन्स लेवल थोडासा कमी झालेला आहे, हा. त्याच्यात काही वाद नाही. पण सर जे अडॅप्टेबिलिटीचं सांगत होते ना, त्याच्याबद्दल मी एक म्हणेन की ती अडॅप्टेबिलिटी सगळ्यांना करावी लागलेली आहे. जर तुम्ही टेस्ट क्रिकेटवरून T20कडे जर येत असाल तर. आणि त्याच्यात एक मला गमतीदार गोष्ट सांगायची आणि प्रेक्षक हे आजपासून ऑब्झर्व करू शकतात. मी स्वतः विकेट किपर होतो म्हणून मी विकेट किपिंगच्या दृष्टीने सांगतो. पूर्वीचा जो विकेट किपर असायचा, जेव्हा T20 आणि ODI फार नाही खेळल्या जायच्या, टेस्ट क्रिकेटच जास्त असायचा, तो पेसमनला विकेट किपिंग करताना सुद्धा तुला आठवेल, तो संपूर्ण खाली बसायचा, खाली ग्लोव्स टेकवून. तू आजचे विकेट किपर्स बघ, ती आता IPL चालूच आहे, तर प्रेक्षकांना मी सांगतो सगळ्यांनी बघावेत, ते पेसमनला किपिंग करत असताना ते बसतच नाहीत, ते उभे असतात, थोडेसे क्राउचिंग पोझिशन घेतात, दॅट्स इट. मग हा काय फरक पडला? तर ही अडॅप्टेबिलिटी आहे. ही आज कोचेसनी सांगितलंय की T20ची गरज काय आहे. तो पेसमनला खूप लांब उभा असतो, खूप जोरात टाकणारा जर असेल तर तो जवळजवळ 20-25 यार्डवर उभा असतो. आपल्याला ते टीव्हीवर तेवढा अंदाज येत नाही. तर त्याला सारखं स्टंपकडे पळत यावं लागणार आहे. रनआउटची वगैरे कधीही चान्सेस असू शकतात या क्रिकेटमध्ये. घाई गडबडीतला क्रिकेट आहे हा. त्यामुळे तो जर बसलेला असेल तर उठून स्टंपकडे येताना तो एखादा सेकंद वेळ घेऊ शकतो. तो जर उभाच असेल तर तो जस्ट क्राउचिंग पोझिशन मध्ये तो लगेच पहिल्या स्टेप पासून स्टंपकडे येऊ शकतो. मग टेस्ट क्रिकेटमध्ये हे काय ऍप्लिकेबल नाही, कारण टेस्ट क्रिकेटमध्ये जेव्हा खेळून खेळून विकेट खराब होतात, लो आणि स्लो विकेट्स होतात, तेव्हा अनेकदा बॉल विकेट किपरच्या पुढे पडत असतो, लो राहत असतो. तो जो उभा राहायला लागला तर ते खालचे बॉल्स कलेक्ट करताना त्याची गडबड होणार आहे. तिथे त्याला सारखं स्टंपाच्या इथे रनआउटचा चान्स करता यावंच लागेल असं कारण नाही. म्हणून अजूनही टेस्ट क्रिकेटमध्ये कदाचित एखादा विकेट किपर पेसमनला किपिंग करताना खाली बसेल,
पण तोच विकेट किपर T20 मध्ये कीप करताना उभा राहणार. हे त्या खेळाची गरज आहे आणि त्यानुसार ते अडॅप्टेबिलिटी झालेली आहे. असं बघा आता, हा मॅच बघताना हे बघा पॉइंट, विकेट किपर बॅट्समन असल्याचा फायदा. नाही पण खरंच हा पॉइंट माझ्याकडनं पण राहिला असेल. पण मला वाटायचं की फक्त हे रिझन नव्हतं कळत की त्याचा टायमिंगचा इश्यू आहे, प्लस तो फॉर्मॅटची गरज आहे. कारण तो इतकं फास्ट असते, ते ऑलमोस्ट असेच फक्त वाकलेले असतात, बाकी त्यांच्यात काही बदल नाही असे होत. म्हणजे स्लिपमध्ये उभे असल्यासारखे उभे असतात. अगदी अगदी. त्यांनी असे बरेच फरक पडले आहेत. आणि तू एंटरटेनमेंट व्हॅल्यूचे म्हणालास ना, ते मात्र आहे की आजही एक असा प्रेक्षक आहे आपल्याकडे की जो म्हणतो की टेस्ट मॅच मध्ये मला वेगळ्या प्रकारची एंटरटेनमेंट मिळते, T20 मध्ये वेगळी मिळते. म्हणजे थोडक्यात तुला सांगायचं झालं तर पूर्वीचे हिचकॉकचे चित्रपट असायचे ना, की जे असे शांतपणे चालू व्हायचे. सुरुवातीला वाटायचे की हा सस्पेन्सचा चित्रपट नसेलच कदाचित. मग कुठेतरी 10-15 मिनिटं सिनेमा झाल्यानंतर जरा टेन्स वाटायला लागायचं. ते क्लायमॅक्स येईपर्यंत तर म्हणजे लोक खुर्चीतून पडायचे असं म्हणतात. तो म्हणजे तू असं कम्पेअर कर साधारण की तो म्हणजे टेस्ट मॅच. आणि T20 म्हणजे वॉल टू वॉल ऍक्शन मूव्ही ज्या येतात ना, की सुरुवातीपासून घोडदौड, बंदुका चालल्यात, एक्सप्लोजन होत आहेत, गाड्या चेस करतायत, एकमेकाला क्रॅश होत आहेत, 1 तास 15 मिनिटात हॅपनिंग आहे, चित्रपट नुसतं संपला. हॅपनिंग तो आहे. म्हणजे T20 क्रिकेट. आता बघ, तो चित्रपट बघण्याची, हिचकॉकचा सिनेमा बघायची एक वेगळा आनंद आहे. आणि हा ऍक्शन चित्रपट बघण्याची एक वेगळी, त्यातनं एक रुची आहे, लोकांना एक आणि वेगळा तिन्ही आनंद आहे. फॉर्मॅटला वेगवेगळे प्रेक्षक आहेत बरं का. हो. म्हणजे तिन्ही फॉर्मॅट आवडणारे एक आहेत, टेस्ट क्रिकेट आवडणारे एक आहेत, वन डे क्रिकेट आणि ODI. T20. तर त्याप्रमाणे ते प्रेक्षक वर्ग सुद्धा आहे. पण एंटरटेनमेंट व्हॅल्यू म्हणशील तू की मला दिवसभर काम करून संध्याकाळी मॅचला जायचंय आणि खूप सिक्सरही बघायला मिळायला पाहिजे, मग T20 इज द राईट फॉर्मॅट. करेक्ट करेक्ट. म्हणजे आता ज्या पद्धतीने T20चं प्रमाण वाढतंय, मग हा सगळा मनी ओरिएंटेड गेम आणि हे खूप मोठी इकोसिस्टीम राबतीये असं जाणवतं. बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी आवडत पण नाहीत की आम्हाला T20 हे जर डोक्यात आहे. फॉर एक्झाम्पल, आपण पहिल्या ज्या वेळेला आपल्या पॉडकास्टच्या वेळेला पण म्हणालो होतो की क्लासिकल सिंगिंग आणि लाईट म्युझिक, हा क्लासिकल म्युझिक आणि लाईट म्युझिक यातला जो फरक आहे ना, तोच हा आहे. लाईट म्युझिक पण वाईट नसतंच, तेही अवघडच आहे. कारण मी नेहमी सांगतो, माझ्या क्लासिकल गाणाऱ्या लोकांनी मला माफ करावं, की सुगम माझ्या दृष्टीने जास्त प्रेसिजनवालं आहे, जास्त अवघड आहे. कारण तुला टाइम लॅग नाही आहे. तुला पहिल्या मोमेंटपासनं त्याच बीटवर काम करायचंय, त्याच पिचवर काम करायचंय. तुला स्कोपच नाहीये तुझा आवाज जरा गरम बिरम होऊ द्यायचं. हे पहिल्या मोमेंटपासून आहे. तसं T20चं आहे. पण क्लासिकल तर आहेच परिणामकारक. क्लासिकल बेसिक आहे, अभिजात आपण ज्याला म्हणतो. पण आपल्या क्रिकेटचा जर विचार केला तर आता तुम्ही लोकांनी जे क्रिकेट खेळलाय, शंतनू, शरद, तुम्ही आणि सगळीच मंडळी, त्यातले काहीच मंडळी ही तिन्ही फॉर्मॅट्समध्ये खेळली, आत्ता जसं आपण बोललो. मग बाकीची मंडळी पण फेल गेली. काही मंडळींनी ODIला प्रयत्न केला, नाही जमलं. T20 तर वो उनके बस की बात नाही थी. मी आता विचार करतो, राहुल द्रविड सारखा तुझा एकदम जवळचा मित्र, टेक्निकली परफेक्ट माणूस, जर आत्ता या क्षणी त्यांनी जर ठरवलं की मला खेळायचं क्रिकेट, तो या 3 मधल्या कुठल्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी सुरुवातीला ट्राय करायला पाहिजे? मला वाटतं राहुल द्रविड डेफिनेटली वुड प्रिफर टेस्ट क्रिकेट. पण मी तेच म्हणत होतो की आय डोंट नो हाऊ मेनी पीपल हॅव नोटिस दिस, की टेस्ट क्रिकेटमध्ये जे चांगलं करत होते ना, पण आता T20 आलं, IPL, तेव्हापासून जर का आपण घेतलं तर तेंडुलकर, रोहित शर्मा, त्यानंतर राहुल द्रविड होता तेव्हा, धोनी, विराट कोहली. मग हे टेस्ट क्रिकेटमध्ये जे सक्सेसफुल क्रिकेटर्स होते, बुमराह फॉर एक्झाम्पल, बॉलर म्हणून बुमराह, किंवा चहल आहे, त्यानंतर कुलदीप पण चांगली टाकतो सगळ्या फॉर्मॅटमध्ये. म्हणजे ज्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये चांगलं केलं ना, त्यांना खालच्या क्रिकेटमध्ये म्हणजे वन डे आणि T20ला अडॅप्ट करायला सोपं गेलं. कारण त्यांच्याकडे स्किल सेट्स खूप चांगले होते आणि त्यांना फक्त त्याच्यामध्ये त्या स्किल सेट्सला वेगवेगळ्या प्रकारे वापरायचं होतं, वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये. पण जो प्युअर T20 क्रिकेटरच आहे, त्याला वन डे किंवा टेस्ट क्रिकेट खेळायला जमणार नाही. प्युअर T20 वाला जो आहे त्याला वन डे किंवा टेस्ट क्रिकेट टेस्ट क्रिकेट तर खूपच लांबची गोष्ट राहील.
पण तू वरती चांगला असशील मेन फॉर्मॅटमध्ये टेस्ट क्रिकेटच्या, तर यू कॅन अडॅप्ट टू एव्हरी फॉर्मॅट ऑफ क्रिकेट. पण ही गंगा अशी उलटी वाहत नाही कधी की T20ला चांगला आहे पण त्यांनी खूप मेहनत करून टेस्ट क्रिकेटमध्ये पण चांगला झाला, असे उदाहरणच नाही आहेत आपल्याकडे. अच्छा. वरनं खाली येणारी उदाहरणं आहेत, खालनं वर जाणारं एकही उदाहरण नाहीये. आणि तिन्ही स्किल सेट ज्यांनी संपादन केले, तू जनरली सगळ्या क्रिकेटर्सकडे बघ, ज्यांनी तिन्ही मध्ये खूप छान कामगिरी केली आहे, असे कमी आहेत. म्हणजे आज सुद्धा खरंच तुझं खूप बघशील कमी आहेत, तर खरंच खूप. कोहली बुमराह सारखे लोक आपल्याला सापडतात की जे तिन्ही फॉर्मॅटमध्ये अत्यंत इफेक्टिव्ह ठरले. पण तिन्हीकडे खूप छान खेळलेले क्रिकेटर कमीच असतात, कारण त्याचा अर्थच असा होतो की 3 वेगवेगळी स्किल सेट आणि त्यातनं स्विच इन आणि स्विच आउट करणं हे इतकं सोपं नाहीये. आता मला असं विचारायचं आहे तुम्हाला दोघांनाही, बेसिकली शंतनूला, की आत्ताच्या काळात असं बऱ्याचदा दिसतंय, गेले काही वर्ष आपण म्हणूयात, की टेस्ट मॅचेस सुद्धा साधारण 3 दिवसात 4 दिवसात अशा संपतायत की ज्या 5 दिवसांच्या टेस्ट मॅचेस आहेत. मग हा काय म्हणजे याचा हा वन डे, किंवा मी तर म्हणतो वन डे पण नाही, हा T20चा साईड इफेक्ट म्हणायचा का याला? साईड इफेक्ट असं म्हणता येणार नाही, पण आपण आठवत असेल आपल्याला तर पूर्वीच्या ज्या टेस्ट मॅचेस व्हायच्या त्याच्यामध्ये बॉलरला घासून बॉलिंग करायला लागायची, हो बॅट्समनला घासून बॅटिंग करायला लागायची, हो आणि बॅट्समनला विकेट द्यायची नाही हे एक ध्येय असायचं. घासून बॅटिंग म्हणजे काही झालं तरी मी आऊट होणार नाही, आणायचंच म्हणजे. मी दिवसभर बॅटिंग करणार, हे ॲटिट्यूड होतं. जसं आता त्यानंतर वन डे आलं, त्यानंतर T20 आलं, जसा रिझल्ट ओरिएंटेड होत गेला गेम, पूर्वी चांगली घासून बॅटिंग केली आणि चांगली बॉलिंग केली आणि तरी ड्रॉ झाली टेस्ट मॅच, हे बघणारे सुद्धा खूप होते तेव्हा. अर्थात ड्रॉ पण कमी होता. ड्रॉ पण तेव्हा चांगली मॅच खेळून ड्रॉ झाली असली तरी मॅच चांगली झाली. गावस्करांनी बॅटिंग सुंदर केली, 2 दिवस बॅटिंग केली, 2 दिवस त्यांची बॅटिंग बघायला मजा आली. ड्रॉ झाली हरकत नाही, पण त्या ड्रॉ मध्ये सुद्धा आनंद मानणारे खूप लोक होते, कारण चांगल्या प्रकारचं क्रिकेट बघायला मिळायचं. करेक्ट. तसं आता रिझल्ट ओरिएंटेड जसं होत गेलं क्रिकेट, T20 काय प्युअर रिझल्ट ओरिएंटेड आहे, वन डे काय प्युअर रिझल्ट ओरिएंटेड. तुम्हाला रिझल्ट लागणारच 50 ओव्हरमध्ये आणि 20 ओव्हरमध्ये, म्हणजे तो सेम डे मध्ये, सेम काही तासांमध्ये. आणि जसं लोकांची मानसिकता बदलत गेली, जसे फॉर्मॅट्स बदलत गेले, तसं लोकांना कसं, लोकांकडे वेळ कमी आता असतो, त्यांना झटपट क्रिकेट तर हवंच आहे, पण त्या झटपट क्रिकेटमध्ये सुद्धा रिझल्ट ओरिएंटेड पाहिजे. तर ते रिझल्ट ओरिएंटेड हा जो काही अप्रोच आहे ना, तर तोच मला वाटतं T20 मुळे टेस्ट मॅचेस मध्ये आला. T20 मुळे तो टेस्ट मॅचेस मध्ये आला, आणि प्लेयर्स पण आता दे मेक इट अ पॉइंट की टेस्ट मॅचचा रिझल्ट लागतो, किंवा सगळेच प्लेयर्स, सगळेच ज्या टीम्स आहेत त्या असं खेळायला बघतात की 4 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये रिझल्ट लागला पाहिजे. आणि त्या रिझल्टमुळे जो लोकांना आनंद मिळतो की इंडिया जिंकली, हा जो आनंद आहे, इंडिया विनिंग द टेस्ट मॅच, हा जो आनंद आहे तो वेगळा आहे. जो आत्ताच्या पिढीला ड्रॉ मध्ये तो आनंद मिळत, ड्रॉ मध्ये नाही, रिझल्ट पाहिजे. तर त्यामुळे ते टेस्ट मॅच मध्ये सुद्धा रिझल्ट लागायला. पूर्वी असं 5-5 तास एक प्लेअर मैदानावर असायचा, बरोबर. असं म्हणजे खणून, मला आठवतंय आम्ही मोहिंदर अमरनाथ म्हणायचो कोणाला तरी, आमच्या मित्राला, की अरे हा काहीच करत नाही, हा नुसता उभा आहे वगैरे, नुसता खणतोय पिच म्हणजे. तर असाही काळ बघितला आपण की जिथे 5-5 तास एक प्लेअर असायचा. आता 5 तासात अख्खी मॅचच संपते. केवढा चेंज. पूर्वी गावस्कर दिवसभर बॅटिंग करून 100 करायचे, आता 1.5-2 तासात 100 करणारे बॅट्समन आहेत. परवाच ते आणखी एक स्टॅटिस्टिक्स वाचलं, 2024ला IPLचं चाललंय, 2024ला 12 सेंचुरीज झाल्या होत्या. आता मला वाटतं आत्ताच 8 झाल्यात 2026ला, आणि त्याच्यात ते वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ आलंय. कमाल. नाही, T20 क्रिकेटचं कसं आहे ना की जसं आपण म्हणतो की लोकांचा पेशन्स लेवल कमी झालाय, फॅन्सचा कमी झालाय, कुठे ना कुठे प्लेयर्स सुद्धा त्यात इन्क्लुडेड आहेत. आज टेस्ट मॅच क्रिकेट 5 दिवस खेळायचं म्हटलं ना की तिथे एक फार मोठी क्वालिटी तुमच्याकडे असावी लागते, म्हणजे पेशन्स. टेक्निक वगैरे हा भाग तर आलाच, प्लॅनिंग वगैरे, पण प्रचंड पेशन्स बॉलर बॅट्समन दोघांकडे असला पाहिजे.
तो पेशन्स लेवल जो आहे तो इनफॅक्ट T20 क्रिकेटमध्ये पेशन्स हा काही फारसा महत्वाचा मुद्दा ठरत नाही, कारण तिथे त्याला झटपट मॅच फिनिश करून जसं सर म्हणाले तो रिझल्टकडे घेऊन पण जाईल. अरे ऑडियन्सचा पण पेशन्स कमी कमी झाला झालाय. आता. त्यामुळे त्यामुळे टेस्ट T20 क्रिकेट खेळणारी हा. मंडळी जी आहेत ती जेव्हा रेड बॉल क्रिकेट खेळायला लागतात तेव्हा त्यांना ते 2 सेशन खेळून काढा असं जर कॅप्टननी सांगितलं की अजून आता मला पुढची विकेट जायला नकोय, 2 सेशन खेळून काढा. हे शक्य होत नाही. कधी कधी तर मी बघितलंय की विकेटही फार काही टर्न होत नाही किंवा फार काही सीमिंग बॉल नाहीये तरी सुद्धा 2 सेशन्स एकच प्लेअर खेळून काढू शकत नाही. ह्याच्यात टेक्निकल पार्ट तर आहेच, कारण त्यांना T20च्या टेक्निक खूप सवय झाली आहे. पण दुसरा भाग म्हणजे बॅट्समनचा याच पेशन्स कमी झालाय. कधी कधी विकेटमध्ये एवढा दम नसतो बॉलर करता, पण तो बॅट्समनच स्वतः काही ना काही अशा चुका करून किंवा त्याचा पेशन्स कमी होतो. तासभर खेळलेला असतो, आता अजूनही तासभर झाला अजून सेशन संपलेलं नाही, तो एखादा फॉल शॉट करतो आणि आउटच होतो. आणि या सगळ्यामध्ये गडबड अशी झाली आता किंवा गंमत म्हणतो हवा तर की स्टॅटिस्टिकली जसा जसा ODI क्रिकेट वाढला होता 80s 90s मधून, तेव्हा थोडं थोडं टेस्ट मॅचेसचं रेकॉर्ड जरा बदलायला लागलं आणि रिझल्ट जास्त लागायला लागले. पण T20 जेव्हा आलाय तेव्हापासून तर तो ग्राफ फारच वेगळा झालाय. आणि आता तू बघ टेस्ट क्रिकेटमध्ये ड्रॉज ओव्हरऑल जगातच ड्रॉज कमी झालेत. दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी मॅच संपते टेस्ट मॅच क्रिकेट आज. तर हा T20 क्रिकेटचा रेड बॉल क्रिकेटवर झालेला इफेक्ट आहे. ह्याच्यात काही वाद नाही. आत्ता, कारण मी आता बघतो ना, म्हणजे आता जे वन डे असेल किंवा T20 असेल, आजचा जो बॅटर आहे ना, हा लीव्ह द बॉल या मेंटॅलिटीचं नाहीच आहे. आला बॉल की तो बघ ना, आता वाईड, लिटरली वाईड बॉल सुद्धा वाकडे तिकडे होऊन मारणारे मी बघतोय वन डेला सुद्धा. हा माइंडसेट खूप बदलला. आयपीएल मुळे तेच झालंय. म्हणजे जे अंडर 15ला जी मुलं खेळत असतात हो, तर तिथनं अंडर 19ला येईस तोपर्यंत ते आयपीएल मध्ये एवढे एनग्रॉस असतात ना की त्यांना तेच टेक्निक माहिती असतं. आणि त्यांना मी खूप आता अंडर 19ची मुलं बघतो किंवा त्याच्यापेक्षा थोडी छोटी मुलं बघतो. त्यांना विचारलं ना, पूर्वी आमच्या वेळी कसं होतं की तुम्हाला काय, तुमचं अँबिशन काय, तर प्लेइंग फॉर इंडिया, प्लेइंग टेस्ट क्रिकेट फॉर इंडिया, हे अँबिशन. नॅशनल टीम साठी खेळायचं. आता त्यांचं अँबिशन असतं मला आयपीएल खेळायची. तर ही जी मानसिकता बदलली आहे ना, तर दॅट हॅज मेड सच अ ह्यूज डिफरन्स की आज त्या मुलांना तू 4 दिवसाची मॅच खेळायला सांगितलीस ना, तर त्यांना 2 सेशन बॅटिंग करायची हे कळतच नाही कसं. मग हे कशी 2 सेशन उभं राहायचं म्हणजे करायचं काय विकेटवरती हे त्यांना कळतच नाही. म्हणून मी आजकाल गमतीत म्हणतो की आजकाल बॅट्समनना आउट काढायलाच लागत नाही, ते टाइम आउट होतात. त्यांची वेळ झाली, पेशन्सची संपली की ते आउट होतात. हा, म्हणजे आता काही बॉलरचं स्किल नाही राहिलेलं, त्यांची वेळ समजा 20 मिनिटाची आहे किंवा अर्ध्या तासाची आहे, तर मग अर्ध्या तासात ते 70-80 करतील किंवा अर्ध्या तासात 10 रन करतील. तर तेवढं तर त्यांचा टाइम झाला की ते आउट होतात. आणि ट्रेनिंगमध्ये फरक पडला ना रे. पूर्वी तुम्ही एन्ड्युरन्स करता, फिजिकल ट्रेनिंग सुद्धा एन्ड्युरन्स करता खूप ट्रेन करायचा स्वतःला की मला 5 दिवस टिकायचंय तिकडे त्या विकेटवर, बॉलर असेल बॅट्समन असेल जो कोण असेल. आज म्हणजे त्याला 5 दिवस नाही, 3-3.5-4 तासच टिकायचं जर असेल तर एन्ड्युरन्सचं ट्रेनिंग कमीत कमी करून तो सर्वात जास्त एक्सप्लोजिव्ह ट्रेनिंग करतो. त्यामुळे त्याची फिजिकली सुद्धा जी रिक्वायरमेंट आहे ती आता अशी झाली आहे की T20 मध्ये तो छान ताकदवार मोठमोठे शॉट्स लावेल. पेसमन असेल तर तो 150 चेंडू टाकेल, ओव्हरीत 2-3 तरी टाकेल आणि तिथे ते 4 ओव्हर टाकले की संपलं, त्याचं काम झालं. त्याच्याकरताचं ट्रेनिंग आहे. त्यामुळे तो एन्ड्युरन्स म्हणजे पेशन्स बरोबर फिजिकली जर बोलायचं झालं तर तो एन्ड्युरन्सचा भाग येतो की जो आता कमी पडतो. मग टेस्ट मॅच क्रिकेटमध्ये जेव्हा तू म्हणतोस की आता आंबालाला 1 दिवस खेळून काढला पाहिजे, 1 दिवस अख्खा खेळून काढायचा म्हणजे 3 सेशन्स म्हटल्यावर तेवढा स्टॅमिना आणि एन्ड्युरन्स कुठे आहे आजच्या क्रिकेटर्समध्ये? काही लोकांकडे आहे, पण अशीही खूप क्रिकेटर्स आपल्याला दिसतात की ज्यांच्याकडे तो पेशन्सचा बरोबरच तो एन्ड्युरन्सचा पार्ट नाही आहे, तिथे कमी पडतात. आणि ही आत्ताच्या काळातली जी मंडळी बघतो ना, यांचं डिफेन्सिव्ह टेक्निकही खूप कमी झालेली दिसते. म्हणजे नाही, कारण ती मेंटॅलिटीच नाहीये ना आता. मला T20, मला आयपीएल खेळायची, हीच जर का तुझी मेंटॅलिटी असेल तर यू विल नेव्हर गो फॉर डिफेन्सिव्ह टेक्निक. नाही, मला टेस्ट क्रिकेटच खेळायचं, मला चांगलं टेस्ट क्रिकेट खेळायचं म्हणल्यावर यू विल वर्क ऑन युअर डिफेन्स, यू विल वर्क ऑन युअर बेसिक टेक्निक. आता ते नाहीच आहे ना. आत्ताच काय 17 वर्षाच्या मुलाला जर का विचारलं तुला काय, तर मला आयपीएल खेळायचं, हेच एम आहे, हेच एम असतो. त्यामुळे तुला तो त्याच दृष्टीने प्रॅक्टिस करत असतो, प्रयत्न करत असतो किंवा व्हॉट एव्हर जे काही. पण मग याची कारण फक्त तिथे फेम मिळतं, पैसा मिळतो, ग्लॅमर मिळतं. ऍब्सोल्युटली.
हेच आहे. आहे आणि ना, त्यांचा प्रश्नच कसा नाही. गैरसमज आहे की हे इझिली मिळतं. मला हेच विचारायचं आहे की IPLचं सिलेक्शन कसं होतं हे सुद्धा आपल्याला विचारात घ्यायला पाहिजे खरं. कारण IPL मध्ये अनेक मुलं अशी मी बघतोय आता अंडर-19 जे आपल्या नॅशनल टीमकडनं पण खेळली आहेत. काही मुलांची तर नावही माहित नाहीत, काही प्लेयर्सची नावही माहिती नाहीत. पण दे आर प्लेइंग फॉर IPL फॉर द लास्ट से 4-5 इयर्स. मग ह्या मुलांचं एम नाहीये का नॅशनल नाही, टीमसाठी? खूप जण बघ ना IPL मध्ये आता रिंकू सिंग आहे, त्यानंतर चहल आहे, किंवा अजून असे अनेक क्रिकेटर्स आहेत की जे डोमेस्टिक सर्किटमध्ये माहितीच नव्हते लोकांना. मग रणजी ट्रॉफी आणि नॅशनल लेवलच्या सर्किटमध्ये माहिती नव्हतं. पण असे खूप क्रिकेटर्स का खेळून गेले, किंवा आता आपण फास्ट बॉलर सुद्धा खूप जण बघतो की जे आउटसाइड ऑफ डोमेस्टिक सर्किट ते येतात IPL मध्ये. तर ते काय येऊ शकतात, कारण प्रत्येक IPL फ्रँचायझीची टॅलेंट स्काउटिंग टीम असते. तर ते फर्स्ट क्लास क्रिकेट तर बघतातच, पण त्याच्याबरोबर ते प्रत्येक स्टेटच्या डिस्ट्रिक्ट्समध्ये जाऊन तिथे कोणी टॅलेंटेड मुलगा सापडतोय का हे सुद्धा बघत असतात. स्टेट लीग मॅचेस पण असतात ना. स्टेट लीग असतात त्या पण बघतात, पण ते त्याच्या व्यतिरिक्तही मुलं शोधत असतात की जे ह्या लीगमध्ये खेळत नाहीयेत किंवा नॅशनल सर्किटमध्ये नाहीयेत पण चांगले असू शकतात. ते असे डिस्ट्रिक्ट लेवलला जाऊन असे सगळे ते शोधत असतात, ते टॅलेंट स्काउट्स. म्हणजे ते वर्षभर काम करतात आणि यासाठी हो का? वर्षभर त्यांचा हा प्रोग्राम चालू असतो, मुलं शोधायचा. आणि ते असं रॅन्डम कोणीतरी येत नाही रे? नाही. त्यामुळे ना आपल्याला एकदम प्रत्येक सीझनला एक 3-4 नवीन नावं दिसतात बघ, की हो. जे कुठेच नसतात. हो. आणि अरे हा कुठनं आलाय, एकदम हा कोण आहे, पण कसला ब्रिलियंट खेळतोय. तर हे असे शोधून त्या टॅलेंट स्काउट्सनी शोधून आणलेले क्रिकेटर्स असतात. त्यामुळे आपल्याला एवढा मोठा पूल बघायला मिळतो क्रिकेटर्सचा, आणि टॅलेंटेड क्रिकेटर्सचा. नॉट जस्ट क्रिकेटर्स, पण टॅलेंटेड क्रिकेटर्स हे नवीन येतात, तो एवढे आपल्याला बघायला आणि मिळतात. यामध्ये एक गोष्ट खूप छान झाली आहे की हे स्काउट्स जे आहेत हे अंडर-19चा वर्ल्ड कपही बघतायत, फर्स्ट क्लास क्रिकेटही बघतायत, मुस्ताक अली टुर्नामेंट बघतायत, वेगवेगळ्या टुर्नामेंट्स हे बघतायत, आणि विभिन्न डिस्ट्रिक्ट लेवलच्या त्याचे खालच्या लेवलच्या टुर्नामेंट्सला जाऊन तिथे कुठल्याही मुलाचं जरा काही ऐकायला मिळालं चांगलं की ते जाऊन बघतायत. ह्याच्यामध्ये देशभरातून जे क्रिकेटर येतात त्यांना आता एकच रूट राहिला नाहीये करिअर मोठं करण्याकरता. आता वेगवेगळे रूट्स तयार झालेत. त्यांना तो इंटर कॉलेज युनिव्हर्सिटी करतही तो वरपर्यंत व्हिजिबल होऊ शकतो, तो रणजी ट्रॉफी करूनही व्हिजिबल होऊ शकतो, तो मुस्ताक अली टुर्नामेंट करून व्हिजिबल होऊ शकतो, वेगवेगळ्या टुर्नामेंटच्या माध्यमातून तो या स्काउट्स करता व्हिजिबल होऊ शकतो. आणि स्काउट्स जे आहेत ना ते इतक्या अगदी काय म्हणूया आपण ग्रासरूट लेवलपर्यंत त्यांचा रीच असतो आणि ते फिरत असतात वर्षभर, की त्यामुळे तुला बघायला मिळेल की अनेकदा रणजी ट्रॉफी सुद्धा जो नाही खेळलेला अजून तो IPLच्या टीममध्ये 11 खेळत असतो. हो, जो अजून फर्स्ट क्लास क्रिकेट नाही खेळलेला असाही क्रिकेटर T20ला सुचरित IPL म्हणलं मध्ये तसं खेळतो. ते ह्या सगळ्या टुर्नामेंट्स तर बघतच असतात, पण ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, म्हणजे अक्षरशः रुरल एरियाजमध्ये जाऊन ते नेट्स पण ऑर्गनाईज करतात, की जिथे हे खेळायला ज्यांना मिळत नाही ते इथे नेट्समध्ये येऊन तुम्ही तुमचा डिस्प्ले करा टॅलेंट. अरे पण मग एवढे किती विशेष आहे ते रे? अक्षरशः विशेष. म्हणजे आय हॅव सीन दोज टॅलेंट स्काउट्स वर्किंग, आणि अक्षरशः डे इन डे आउट 12 महिने काम करतात हो ना. अक्षरशः. वाखाणण्यासाठी. अदरवाईज बघ ना, आता फॉर एक्झाम्पल मी सांगतो की संदीप शर्मा हा प्लेअर आहे ना, मला IPL मध्येच दिसतो फक्त. मग मला कुठल्याही आता नॅशनल टीमला सुद्धा मला वाटतं हार्डली त्याला कधीतरी घेतला असेल, पण तो नॅशनल टीमला सुद्धा IPL मुळे झाला तो. IPL मुळे आला. आणि आता ही स्टील हॅपी प्लेइंग IPL. पण तो प्राईम बॉलर आहे त्या टीमचा. तर असे एक्झाम्पल्स खूप आहेत खरं तर. अशोक शर्मा आता जो जोरात टाकायला एकदम लागला, तो कोणी आहे. ऐकलं नव्हतं आधी फार. हो. आणि अचानक IPL मध्ये अरे हा 150 पर्यंत टाकतोय चेंडू असं कळायला रिंकू लागलं. सिंग पण असं रिंकू झालं. सिंग तसा आला. रिंकूचं पण सेम आहे. ते म्हणजे असे अनेक क्रिकेटर आहेत जे IPL मधनं नॅशनल टीम मध्ये आले. ऍक्च्युली सगळ्यात मोठं आणि फायद्याचं एक्झाम्पल म्हणजे बुमराह. बुमराहचं बुमराह. example आहे. ऍक्च्युली बुमराह इज IPL फाइंड. पण काय व्हॉट बॉलर ही इज. म्हणजे तो तिन्ही फॉर्मॅट मध्ये किती छान अमेझिंग. जेल झालाय. आणि म्हणजे जे जेन्युइन आहे ते कुठल्याही फॉर्मॅटमध्ये सक्सेसफुल होतच नाही का. आणि तो इंटेलिजंट बॉलर आहे तो. फास्ट बॉलर असला तरी तो बुद्धिमान आहे. म्हणजे नथिंग अगेन्स्ट फास्ट बॉलर्स,
कारण पूर्वी एक असा समज असायचा की लेफ्ट आर्म स्पिनर आणि फास्ट बॉलर ते म्हणजे बुद्धीचा काही भाग नाही. बुमरा इंटेलिजंट बुमरा पण is the exception. हा म्हणजे खूप आहेत असे पण बुमरा बुमरा इज आता एक्सेप्शनल आहे तो. कारण आज म्हणजे आता जो अप्रोच जो प्रत्येकाचा बदललाय, जसं आपण आता बुमराबद्दल बोललो, तसं बॅटर्सचा पण अप्रोच असं बदललाय की म्हणजे शॉर्ट सिलेक्शन जे असतं, आता मी बघतोय IPL जरा जास्त बघतो आता सध्या चालू आहे म्हणून, तर शॉर्ट सिलेक्शन आहे ना हे रिस्क ॲपेटाईट बेस्ड खूप आहे, की ते बिंदास काय म्हणजे माहीत नसलेलं सुद्धा शॉट, आता हेलिकॉप्टर शॉट हे तर मी बापजांमध्ये ऐकलेलं नव्हतं, तुम्हालाही माहित नसेल, पण हे ओव्हर अ पिरियड डेव्हलप झालं. आता MS सारखा ऑल टाइम ग्रेट त्याचा तो आहे, त्यानंतर तो स्कूप आहे, स्कूप आहे, तो श्रीलंकन कोण तो त्यांनी सुरुवात केली, दिलशान दिलशान तिलकरत्ने. तिलकरत्ने, त्यांनी ते तिलकरत्ने. स्कूप आता सुरुवात केली त्यांनी, तेव्हापासून स्कूप आलाय. सूर्याचे आपले स्वीप किती प्रकारचा स्वीप हो मारतो, हो, म्हणजे तो मिड विकेट पासून डीप फाईन लेग पर्यंत सगळीकडे वेगवेगळ्या सगळीकडे. प्रकारे स्वीप त्याला मारू शकतो. 360 तेवढ्यासाठी आणि ऑफ स्टम्पच्या बाहेर पासून लेफ्ट स्टम्पच्या बाहेर असे सगळी रेंज आहे त्याच्याकडे. एबीडी पण तसाच, एबीडी hit आला. तसा होता, रिव्हर्स स्वीप होता, रिव्हर्स स्वीप. म्हणजे खूप डेव्हलप झालं. म्हणजे त्यामध्ये सुद्धा इम्प्रोव्हायझेशन खूप होत गेलं आणि त्या प्रकारे बॅट्समननी सुद्धा खूप प्रॅक्टिस करून ते स्किल डेव्हलप केलं. नाही, बऱ्याचदा असं वाटतं ना, आता IPL सिलेक्शनचा आपण विषय करतोय, की कोणी ओव्हरनाईट नाही आहेत, त्यांनी प्रचंड मेहनत केलेली आहे. काही लोकांचं जे मी आता वाचतो ना, की ॲडव्हर्स कंडिशन्समधनं त्यांचं सिलेक्शन आहे आणि दे हॅव नेव्हर कम अक्रॉस सच अ ह्यूज प्लॅटफॉर्म. त्यांना कधीच बघायला मिळत नाही, लाईट्स एवढे, कॅमेरे आणि हे ते घाबरलेले आणि गोंधळलेले दिसतात जेव्हा वेन दे आर फेसिंग कॅमेरा. लगेच जाणवतं की अरे हा नवखा मुलगा आहे. एक्झाम्पल म्हणून आपण जर घेतलं तर आता वैभवचं घेऊ, की वैभव सूर्यवंशीनी आत्ता रिसेंट झालेली मॅच आहे, तो आणि यशस्वी, ही जी हिट पेअर आहे आत्ताची, काही नाही म्हणजे दोघांनी कॉम्पिटिशनच केली होती. असं वाटतं की सिक्सर्स तू जास्त मारतोय का मी, 12 सिक्सर्स, म्हणजे कमाल आहे हे सगळं. आणि ते दोघंही ऍडव्हर्स कंडिशन्स मधून वर आलेले आहेत. हाच मुद्दा आणि रिंकू सिंग सर म्हणाले तोही तसाच आलाय. आज जो प्रफुल्ल हिंगे प्रफुल्ल उत्तमपैकी हिंगे, बॉलिंग हो, पण आहे. त्याचीही स्टोरी हे तशीच आहे मोठं नाव की आहे. खूप मोठं झालंय. हालाकीची परिस्थिती असताना आई वडिलांनी खूप सॅक्रिफायसेस करून, ठीक आहे बाबा तुला क्रिकेट करिअर करायचंय तर तू हे कर, आम्ही हा सॅक्रिफाईस करतो, असं करून त्यांना पुश करून ते वर आलेले आहेत. तर IPL सारख्या टुर्नामेंटनी किंवा T20 सारख्या फॉर्मॅटनी ह्या सगळ्या क्रिकेटर्सनाही एक आवाज दिलाय. आवाज दिला, बरोबर. आणि अशा प्लेयर्सला वरती आणण्याचं क्रेडिट मी फक्त ते टॅलेंट स्काउट्सना देतो. कारण ते जिथनं जिथनं शोधून आणतात ना क्रिकेटर्स, आणि ते ग्रूम पण करतात. म्हणजे असं नाही की फक्त शोधलाय नाही. ते. आता आमची राजस्थान रॉयल्सची जी अकॅडमी आहे, तर तिथे असे अनेक प्लेयर्स येतात. नागपूरला जे मेन सेंटर आहे ना, तिथे असे अनेक प्लेयर्स शोधून आणतात आणि ते तिथे वर्षभर प्रॅक्टिस करत असतात. मग त्यांना ते सगळं, दे आर ग्रूम टू प्ले T20 क्रिकेट. खूप असे म्हणजे पुढच्या 2-3 वर्षात आपल्याला खूप असे चांगले चांगले प्लेयर्स त्यातनं सुद्धा राजस्थान रॉयल्सला बघायला मिळतील. आणि या स्काउट्सची गंमत अशी आहे, ते कधी कधी तर गुपचूप येऊन टुर्नामेंट्सला बसतात की प्लेअरवर प्रेशरही नको. हो, आणि तुला आश्चर्य वाटेल, टेनिस बॉलचा क्रिकेट चालतो ना, काही काही खूप कॉम्पिटेटिव्ह त्यांच्या टुर्नामेंट्स असतात, तिथेही ही मंडळी तिथेही जातात. जातात. हो, की आज ते टेनिस बॉलचं किती क्रिकेट, काम करत असतील हे लोक. टेनिस बॉलचं क्रिकेट तो शॉर्ट फॉर्मॅट असतो ना, 6 ओव्हर किंवा 10 ओव्हरच्या त्या मॅचेस असतात. हो, इथे जर हा जर लांब लांब मारत असेल किंवा उत्तमपैकी बॉलिंग करत असेल, तर त्याला जर मी आणून थोडा ग्रूम केला, त्याच्या हातात जर सीझन बॉल दिला तर तो डेव्हलप होऊ शकेल. आणि आज मी त्याला रुकी म्हणून घेऊ शकतो. एक त्यांच्याकडे पद्धत आहे, रुकी म्हणजे ज्याला नवशिखा येतो त्याला मी आत्ताच या फॉर्मॅटमध्ये IPL मध्ये आणलाय आणि इथे त्याला शिकवून ग्रूम करून मी एका वर्षाने पुढच्या सीझनला किंवा त्याच्या पुढच्या सीझनला 11 खेळवू शकतो. हे व्हिजन ठेवून की 2 वर्षांनी मी त्याला खेळवणार आहे, म्हणून आज त्याला रुकी म्हणून घेऊन यायचा. तर ते अक्षरशः काही काही प्लेयर्स टेनिस बॉल क्रिकेटमधून शोधून आणलेले आहेत. आणि ती इन्व्हेस्टमेंट आहे यांची, सगळ्या या फ्रँचायझीजची किंवा ओनर्सची ती इन्व्हेस्टमेंट असते. म्हणजे आपण आता टीम बरोबर सपोर्ट स्टाफ बघतो, 3-3, 4-4 कोच असतात, बाकी फिजिओ आणि हे सगळे जे सपोर्ट स्टाफ असतात, म्हणजे हेड कोच आहे, बॉलिंग सगळेच. हो, पण मला वाटतं त्याच्यापेक्षा ना हे टॅलेंट स्काउटचं जे काम आहे ना, दॅट इज सिम्पली अमेझिंग आहे ते.
म्हणजे ते शोधून आणतात प्लेअर, त्यामुळे यांना ते ग्रूम करायला मिळतात असे हिरे. अच्छा, म्हणजे त्यांच्याकडनं खरं रेडी डिशेस येतात. हा, रेडी असं नाही, रेडी असं नाही, हा, पण म्हणजे ते त्यांना असं बऱ्यापैकी म्हणजे क्वालिटी आपण डिशेस म्हणतो येतात. ना की ते असं तराशून हिरा तयार होतं, तसं मग हे काम त्याच्यावरती हे सगळे काम करतात. त्यामुळे ते अशी एक ती प्रोसेस आहे जी सगळे फ्रँचायझीज फॉलो करतात आणि दे आर रिअली वर्किंग हार्ड ऑन इट. आता हा T20चा जो अट्रॅक्टिव्ह फॉर्मॅट आहे, याचे तोटे काही वाटतात का? असे जर तोटे सांगायचे झाले तर मला फायदेच जास्त दिसतात खरं सांगायचं झालं तर. की आज पैशानी कुठेतरी विकनेस आलेला आहे एखाद्या फॅमिलीमध्ये, पण त्या फॅमिलीमध्ये एक पोरगा आहे की जो खूप टॅलेंटेड क्रिकेटर आहे. त्याला आज झटकन एक करिअर सुरू करून रिझनेबल पैसे कमवून त्याच्या फॅमिलीची काळजी घेता येते. आज जेव्हा IPL सारखी टुर्नामेंट होते तेव्हा 4, 6, 10 लोकांनी तर शेकडो लोकांची एम्प्लॉयमेंट त्याच्यातून जनरेट होती आहे. असे जर तू पॉईंट्स काढत गेलास तर प्लस पॉईंट्सही खूप आहेत त्याच्यात. तोटा फार तर फार आपण एखाद दुसरा असा म्हणू शकतो की IPLमुळे जसं आता सरही म्हणाले की फार छोटी मुलं जी 12-14 वर्षाची आत्ता शिकायला लागली आहेत क्रिकेट, थोडा कॉम्पिटेटिव्ह खेळायला लागली आहेत, ती सुद्धा मला इंडियन टीममध्ये सिलेक्ट होण्याच्या ऐवजी मला IPLच्या कडे जायचंय हे टार्गेट ठेवतात. हा थोडासा तू तोटा मानू शकतोस. किंवा सुरुवातीपासूनच T20 करता जे स्वतःला ग्रूम करतात आणि रेड बॉल क्रिकेटकडे दुर्लक्ष करतात असे कोणी मुलं असतील, पालक असतील, कोणी कोच असेल, तर तो थोडासा एक दुष्परिणाम म्हणू शकतो आपण T20 क्रिकेट वाढल्याचा. पण चांगले परिणामही खूप आहेत. चांगली जास्ती आहे. अच्छा, म्हणजे या फॉर्मॅटचे, कारण बऱ्याचदा टीका होते ते एवढ्यासाठी की तुम्ही फक्त IPL साठीच खेळणार आहात का रे, यू आर नॉट विलिंग टू प्ले फॉर नॅशनल टीम वगैरे. तर हा वाद आहे, म्हणजे याच्यात काही अर्थ नाही आहे. नाही, आणि मी मगाशी म्हणलं तसं, म्हणजे जसं यू इव्हॉल्व्ह, म्हणजे तुमचा स्पोर्ट इव्हॉल्व्ह करतो, कुठलाही स्पोर्ट, नॉट जस्ट क्रिकेट, तसं तुम्हाला त्याच्यात स्वतःमध्ये बदल तर घडवायलाच लागतात. आणि ते बदल घडवत असताना तुम्ही आत्ताचा जो फॉर्मॅट, जो सगळ्यात पॉप्युलर आहे, जो सगळ्यात रिझल्ट ओरिएंटेड आहे, ज्या फॉर्मॅटवरती एक अख्खी इकोसिस्टीम मगाशी तू म्हणलास तसं चालते, ज्या अनेकांना त्याच्यापासनं रोजगार मिळतो, एम्प्लॉयमेंट जनरेशन होते, म्हणजे नॉट जस्ट क्रिकेट पण त्याचं पेरिफेरल जे आहे त्या सगळ्यामध्ये. तर मला तर खरंच याच्यात तोटा काही दिसत नाही. IPL टुर्नामेंटमुळे तू जस्ट विचार कर, प्लेयर्सच नाही म्हणत आहे फक्त, आज ब्रॉडकास्टर आणि त्याच्याकडे काम करणारी मंडळी सगळी टेक्निकल जे काम करतात, कॅमेरे जे वापरतात, एडिटिंग करतात, त्यांच्यापासून ग्राउंडवरती तुला ग्राउंड्समन पाहिजेत, त्याचे असिस्टंट्स पाहिजेत, स्कोरर पाहिजेत, अंपायर्स पाहिजेत, रेफरी पाहिजेत, कॉमेंटेटर्स पाहिजेत. म्हणजे प्लेयर्सच्या व्यतिरिक्त मग बॅटिंग कोचेस असतात, बॉलिंग कोचेस असतात, एक फिजिकल ट्रेनर असतो, एक नुसते फिल्डिंगचे ड्रिल्स मारणारा एक असतो. असं जर तू बघत गेलास तर सिक्युरिटीवाले आहेत. असं करत करत शेवटी अक्षरशः त्या प्रत्येक स्टेडियमच्या बाहेर नारळ पाणी, पाण्याच्या बाटल्या विकणाऱ्यांपासून हॉटेल चालवणाऱ्यांपर्यंत सगळ्यांना आज चांगला व्यवसाय करता येतो. एम्प्लॉयमेंट तुमच्या गालावरती झेंडे काढून देतात ती लोक. हा तर किती किरकोळ हे, फक्त गालावर एक झेंडा काढून द्यायचा आहे, पण आज 1000 लोकांच्या गालावर झेंडा काढला तर त्याला केवढी मदत होते बघ. आणि ह्या सगळ्यांच्याकडे आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये एक जो स्माईल येतोय त्याला कुठेतरी IPL कारणीभूत आहे ना. बघ ना, आता 16 जणांची टीम असते, हो, 4-5 जे काही स्टँड बाईज असतील ते, आणि तेवढे 10 जणांचा सपोर्ट स्टाफ असतो. त्याच्यामध्ये तुझा न्यूट्रिशनिस्ट असतो, डायटिशियन असतो, व्हिडिओ अनालिस्ट असतात, स्टॅटिस्टिशियन असतात, नंतर सुचरित म्हणलं तसं ते हे असतात, थ्रोअर्स असतात, म्हणजे साईड आर्म बॉलर्स म्हणतो ना आपण त्याला. हो, फक्त साईड आर्म ते तेवढंच करतात फक्त, त्यांना बाकी काही नसतो रोल. प्रॅक्टिसला फक्त बॉलिंग टाकायची. तर मग असे सुद्धा अनेक लोक आहेत ज्यांना एम्प्लॉयमेंट मिळाली त्यातनं. नेट बॉलर्स बोलवले जातात की जे नुसते प्रॅक्टिस करता बोलवले जातात की ह्याला हे टाकत राहतो, त्यांनी फक्त बॉलिंग करायची, त्याला 4 पैसे मिळून जातात आणि त्याला या मोठमोठ्या क्रिकेटर्सच्या बरोबर इंटरॅक्शन करता येते, त्यांच्याकडून 4 शब्द त्याला ऐकता येतात. आपला महाराष्ट्राचा अगदी यंग प्लेअर आहे साहिल परब म्हणून. परवा मी ते एक सुंदर व्हिडिओ बघितला की ज्याच्यामध्ये विराट कोहली त्याला काहीतरी समजावून सांगतोय बॅटिंग. अरे वा. मग एकदा व्हिडिओ बघितला की KL राहुल त्याला काहीतरी गंमत समजावून सांगतोय बॅटिंगची. आज साहिल परब सारख्या मुलाला ह्या मोठमोठ्या क्रिकेटर्स कडून गोष्टी ऐकायला मिळत आहेत ना. त्यामुळे कदाचित उद्या साहिल परब आपल्याला असं लक्षात येईल की तो इंडिया करता खेळून जाईल, हो नोस. म्हणजे ह्या सगळ्या इंटरॅक्शन्सही खूप महत्वाच्या आहेत. या पूर्वी तेवढ्या शक्य नव्हत्या.
हे IPL मुळे ह्या अजून जास्त शक्य झालं, कारण आज मोठमोठे क्रिकेटर्स हे आपण जे म्हणतो की ग्रासरूट लेवलपासून आलेले क्रिकेटर्स आहेत, वेळी ते कदाचित रणजी ट्रॉफी नसतील खेळले पण डायरेक्टली IPL मध्ये आलेले आहेत, यांच्याबरोबर डायरेक्टली इंटरॅक्ट करतात, त्यांच्याबरोबर ते ड्रेसिंग रूममध्ये आहेत, हॉटेल्समध्ये आहेत, मॅच खेळतात. त्यामुळे ह्या इंटरॅक्शन्सही खूप महत्त्वाच्या आहेत. असे म्हणजे पॉझिटिव्ह आस्पेक्ट्स जे आहेत IPLचे ते खूप आहेत. कधी कधी ते काही प्रेक्षकांकडून थोडेसे दुर्लक्षित होतात. आणि एक गंमत म्हणून सांगतोय, फार सिरियसली घेऊ नका, पण असाही एक प्रेक्षक वर्ग आहे की जो कुठेतरी चार चौकात बसून चहा पिता पिता बोलताना असं बोलतो की अरे ते IPL वगैरे ती काय सर्कस आहे, तो तमाशा आहे, मी काय असलं बघत नाही वगैरे. आणि 7:30 वाजत आले की हा पठ्ठ्या घाई गडबडीत घरी जातो, दार खिडकी लावून आधी IPL लावून बसतो. असाही एक प्रेक्षक वर्ग आहे. बराच मोठा आहे तो. म्हणजे टीका करायची आणि हळूच जाऊन कल्टी मारायची आणि म्हणायचं नाही नाही चाललं जरा घरी एक काम, काही नसते. सध्या मी आता IPLचा आपण जर विषय निघाला तर IPL मध्ये 4 फॉरेन प्लेयर्स अलाउड आहेत, बरोबर आहे, प्रत्येक टीममध्ये. तर मला असं कधी कधी वाटतं की ह्याची कितपत गरज आहे, म्हणजे फॉरेन प्लेयर्स आपण का घेतो? कारण इंडियामध्ये एवढं टॅलेंट आहे. तर मग असा एक विचार आला की का व्हाय यू नीड फॉरेनर्स? याची 3-4 कारणं दिली जातात नॉर्मली. पहिलं म्हणजे आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की IPLच्या आधी फुटबॉलमध्ये अशा प्रोफेशनल लीग जगभर चालू झाल्या. इंग्लिश प्रीमियर लीग असेल, ला लीग असेल, जर्मन लीग असेल, आणि त्यांच्याकडून हा फॉर्मॅट आधीपासून फॉलो केला गेला की इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये ती इंग्लिश टीम असते. खरं तर चेल्सी असेल, मँचेस्टर युनायटेड असेल, आर्सेनल असेल, मँचेस्टर सिटी, ह्या टीम्स आहेत त्यांच्या फेमस. त्याच्यातही ते परदेशी एक काही नंबर ऑफ फुटबॉलर्स घेतात की जे प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळतात. तर तिथून आपण IPLचा जो फॉर्मॅट जेव्हा ठरला सुरुवातीला 2008च्या आधीच, तेव्हा विचार करताना ह्या लीग्सच्याकडे पाहून काही गोष्टी आपण तिथून आत्मसात केलेल्या आहेत. तर मग ते का घेतात फॉरेन प्लेयर्स? मग तुम्ही उद्या म्हणू शकता ना, इंग्लंड सुद्धा फुटबॉलच्या टॅलेंटमध्ये सरप्लस टॅलेंट आहे त्यांच्याकडे, जर्मनीतही आहे आणि स्पेनमध्येही आहे. मग ते का बाहेरून थोडे फुटबॉलर्स घेतात? तर त्याचं एक महत्त्वाचं कारण हे येतं की तुम्ही फॉरेन प्लेयर्स नाही घेतली की त्याला डोमेस्टिक क्रिकेटचंच अंग येतं, त्याला इंटरनॅशनल फ्लेवर ज्याला आपण म्हणतो तो येत नाही. मग हा ब्रॉडकास्टिंगच्या वेळेला किंवा त्या टुर्नामेंटचे जे कमर्शियल्स आहेत, स्पॉन्सरशिप, अमकतम, हे जे कमर्शियल्स आहेत पॉइंट ऑफ व्ह्यू त्याच्यात फरक पडू शकतो. नाही ते पण आहे. आणि सी इट इज प्लेड ॲज अ प्रोफेशनल स्पोर्ट. IPL असू दे किंवा स्पेशली IPL, इट्स अ प्रोफेशनल स्पोर्ट. तर प्रोफेशनल स्पोर्ट्स म्हणलं की मग तुम्हाला मग ती नॅशनल बाउंड्री नाही राहत. मग यू विल ऑलवेज गो इंटरनॅशनल टू अट्रॅक्ट मोर इन्व्हेस्टमेंट, मोर एक्साइटमेंट. आणि हे मोर टॅलेंट त्याच्यात, आणि काही चुकीचं नाही आहे. जर का हा प्रोफेशनल म्हणून तुम्ही बघताय स्पोर्ट, तर एव्हरीबडी इज वेलकम ना त्यामध्ये. जे टॅलेंटेड आहेत ते दे आर वेलकम. BCCIचा एक उद्यात्य हेतूही आहे त्याच्यात, आणि तो म्हणजे असा की आपले जे प्लेयर्स आहेत की जे अजून इंटरनॅशनल लेवलला गेलेही नाही आहेत पण ते IPL खेळणार आहेत, तर त्यांना कुठेतरी इंटरनॅशनल क्रिकेटर्सच्या बरोबर खेळण्याचा किंवा विरुद्ध खेळण्याचा थोडासा अनुभव त्यांना ह्याच लेवलला जर आला, तर ह्याच्यातलेच काही क्रिकेटर पुढे इंडिया करता खेळणार आहेत, तर त्यांची इंटरनॅशनल क्रिकेटला फेस करण्याची तयारी आधीच झालेली असेल. तू म्हणतोस म्हणजे मला त्यांच्या बॉडी लँग्वेज मध्ये दिसतंय आफ्टर द मॅच, जेव्हा ते इंटरॅक्ट होतात एकमेकांशी, तेव्हा ही जी मुलं आहेत ना की ज्यांनी कधी, अरे त्यांनी तर धोनी असा बघितलेला नसतो, त्यांनी फक्त लहानपणी जाता, ही जी मुलं आहे आत्ताची जी अंडर 19 खेळलेली, फॉर एक्झाम्पल आयुष म्हात्रे किंवा वैभव, आता ही 15 वर्षाची 17 वर्षाची मुलं आहेत. तेवढं वर्ष या लोकांनी क्रिकेट खेळून त्यापेक्षा जास्त झाले. आणि सोपं उदाहरण घे ना की सँटनर जो आहे, जो न्यूझीलंड करता स्पिन टाकतो, आणि आता खूप इंटरनॅशनल क्रिकेट तो खेळलेला आहे, विभिन्न देशांमध्ये जाऊन त्याच्याकडे एक अनुभव आहे आज की वेगवेगळ्या देशांमध्ये खेळताना वेगवेगळ्या कंडिशन्स कशा असतात, जॉग्राफिकल कंडिशन्स, पिच कंडिशन्स, त्यानुसार मी काय काय करतो. आज एक आपल्याकडचा तू एक उदाहरण म्हणून घे, यंग क्रिकेटर विकी ओस्टवाल, तोही लेफ्ट आर्म ऑफ स्पिनर. तर आज कुठले ना कुठे सँटनर आणि विकी ओस्टवालची गप्पा होऊ शकतात ना, आणि तू विचारू शकतो सँटनरला की अरे मग इंग्लंडमध्ये तू बॉलिंग करतोस तेव्हा काय वेगळं करावं लागतं, ऑस्ट्रेलियात जरा लेंथ चेंज करावी लागते म्हणतात, म्हणजे का करावी लागते, किती करावी लागते, ह्या गोष्टी ऑस्ट्रेलियात जाऊन विकी ओस्टवालला कळण्याच्या ऐवजी आज इथे बसल्या बसल्याच ऑलरेडी त्याला माहिती आहे. पुढे जर कधी विकी ओस्टवाल इंडिया करता खेळायला लागला आणि ऑस्ट्रेलियामध्ये संघ गेला, तर त्याला ऑलरेडी हे सगळं ऐकलेलं आहे त्यांनी की तिथे लेंथ वेगळी ठेवावी लागते, म्हणजे नेमकं काय करावं लागतं.
नाही, आणि सुचरितने आता जो मुद्दा मांडला ना, तो इतका इम्पॉर्टंट आहे आजकालच्या क्रिकेटमध्ये, की जसं आयुष म्हात्रे किंवा अगदी विकी ओसवालचं उदाहरण दिलं सुचरित, हो तर त्या मुलांचं त्यांना इंटरॅक्शन मधनं शिकायला तर मिळतच, पण त्या नॉलेज मधनं त्यांची कॉन्फिडन्स लेवल काय वाढत असेल बघ. हो आपण नेहमी म्हणतो ना की यू बी कॉन्फिडेंटली खेळ, आपण म्हणतो ना, हा, पण हा. ती लेवल डेव्हलप करायला आपल्याला जो त्यावेळी वेळ लागला ती आता यांना रेडीमेड आहे. म्हणजे एक सीझन तू सगळ्यांबरोबर राहिलास की तू वेगळ्याच लेवलला जातोस ना कॉन्फिडन्सच्या एकदम. सो दॅट इज द बिगेस्ट ऍडव्हान्टेज आपल्या डोमेस्टिक क्रिकेटर्सना. IPL हा मॅसिव्ह ऍडव्हान्टेज आहे. म्हणजे IPLचे फायदेच खरं तर जास्त आहेत. मग IPL कशी बघावी हा आत्ता आपल्या संवादातनं खरं तर प्रेक्षकांना कळायला पाहिजे. IPL अशी बघा, प्लेन बघा, छान एन्जॉय करा. आणि सिलेक्ट झालेले आहेत हे आपोआप सिलेक्ट झालेले नाहीत, हा विचार ठेवा. आणि वी शुड नॉट हॅव अ ग्रज अबाउट इट, असं मला वाटतं. काही ग्रजेस ठेवू नयेत. डॉक्टर्स, इंजिनियर्स, लॉयर्स, आर्किटेक्ट्स, चार्टर्ड अकाउंटंट्स प्रचंड पैसे कमवतात, आपल्याला आनंद होतो, आपले ते मित्र असतात, नातेवाईक असतात, आपण सांगतो अभिमानाने, अरे माझा तो मित्र तो CA झाला, आता त्यांनी मर्सिडीज घेतली आहे. मग क्रिकेटरनी पैसे कमवले खूप, तर का आपल्याला वाईट वाटतं किंवा हेवा वाटतो? काही गरज नाही. ही मुलं छान जर पैसे कमवून त्यांच्या फॅमिलीज करता चांगले स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग प्रोव्हाइड करू शकत असतील तर IPL ला वेलकम केलं गेलं पाहिजे, एक. आणि दुसरी गोष्ट ही आहे की IPL मुळे यांना हा प्लॅटफॉर्म अवेलेबल झालाय जो आधी नव्हताच. तर IPL ला हे एक तुम्ही हा एक त्याचा सर्वात मोठा प्लस पॉईंट पकडला पाहिजे. आणि प्रेक्षकांना मी असं म्हणेन की बघताना तुम्ही एक स्पेक्टॅक्युलर क्रिकेटचा फॉर्मॅट म्हणून त्याला बघा, एंटरटेनमेंट. बाकीचं सोडून द्या, तुम्ही एक चांगली एंटरटेनिंग मॅच एवढं म्हणून तरी बघू शकतो ना आपण त्याकडे, की आय लव्ह क्रिकेट सो आय वॉन्ट टू एन्जॉय क्रिकेट, दॅट्स इट. आणि लोक म्हणतात तो क्रिकेट नाही, अरे तो क्रिकेटच आहे ना. इथे बॉलर आहे, तिथे बॅट्समॅन आहे, दोन्ही बाजूला 3-3 स्टंप्स आहेत, विकेट कीपर आहे, फील्ड पोझिशन्स आहेत. म्हणजे जसं आपण म्हटलं की काही गोष्टी T20 मध्ये, रेड बॉल क्रिकेटमध्ये फार वेगवेगळ्या असतात, तसं तू मगाशी जो प्रश्न विचारला होतास, काही टेक्निकल गोष्टी बेसिक ज्या आहेत त्या सेम सुद्धा आहेत, सिमिलॅरिटी सुद्धा खूप आहे वेगवेगळ्या फॉर्मॅट्समध्ये. आता तू ऋतुराज गायकवाडला खेळताना बघ, अनेक स्ट्रोक्स तो जे मारतो, तो जे रेड बॉल क्रिकेटमध्ये मारू शकतो तेच स्ट्रोक्स तो स्ट्रेट ड्राईव्ह करतोय, कव्हर ड्राईव्ह करतोय, नीट जमिनीवर मारलेला फुल शॉट आहे की तो 4ला जातोय, आणि त्याच्यातून तो मोठमोठे इनिंग्स डेव्हलप करतो. म्हणजे बघायला हे पाहिजे की मूळ जो क्रिकेट आहे तो T20 फॉर्मॅट मध्येही आहे आणि IPL मध्येही आहेच. हा, आता T20 असल्यामुळे त्यात काही फरक आहेत ते आपण सांगितले मगाशी. आणि असे कितीतरी बॅट्समन होते की जे टेक्निकली बॅटिंग करून सुद्धा त्यांनी रन्स केल्या T20 मध्ये. खूप ऋतुराज आहे, केन विल्यमसन, म्हणजे त्याच्यात तर तो इतका सरळ सरळ खेळायचा आणि कधी 50 वर्षात तेच कळायचं नाही. इतका तो फ्लुएंट होता, म्हणजे त्यांनी कधी वेडेवाकडे शॉट मारल्याचं आपण बघितलं नाहीये, पण तरी ही ऑलवेज यूज टू स्कोअर 50 बॉलमध्ये 70 रन. महिला जयवर्धने होता, आपला राहुल द्रविड होता. असे कितीतरी जे टेक्निकली करेक्ट बॅट्समन सुद्धा IPL मध्ये सक्सेसफुल झाले. केपी सुद्धा त्याचे खूप उत्तम उदाहरण आहे. एक्झॅक्टली, पीटरसन. ऍब्सोल्युटली. बॉलर्स मध्ये सुद्धा तू शामीला बघ ना, पूर्ण क्लासिकल टाईपची बॉलिंग असते, ती तो T20 मध्ये भुवीची बॉलिंग, तो स्विंगवरच विकेट काढतो IPL मध्ये. खरंच आहे. म्हणजे आहे ह्या सगळ्या ऑल दीज आर, तुम्ही नजरिया ऐसा चाहिए बस. हे आपल्या चर्चेमधलं तेवढं, गप्पांमधलं तेवढं आहे की तुम्ही नजरिया बदलो यार. क्रिकेट तो वही है, तीच मजा आहे, तोच आनंद आहे, तो काही बदलत नाही. आपण IPLच कंटिन्यू करणार आहोत. IPLचा मोसम चालू आहे. मला वाटतं आपण निम्म्याच्या जवळपास किंवा निम्म्याच्या पुढे आलो. 40 मॅचेस झाल्या असतील. लॉंगेस्ट फॉर्म मला वाटतं हा IPLचं सीझन, मला वाटतं हा लॉंगेस्ट आहे IPL. पण 80 मॅचेस आहेत आणि नंतर सुरू होणार आहेत त्या प्लेऑफ्स आहेत आणि त्याच्यानंतरच्या ती फायनल. त्यामुळे त्याच्याही आधी आपण भेटणार आहोत. आपण प्लेऑफ्सच्या आधी भेटणार आहोत, त्याच्या आधी गप्पा मारणार, एक्सक्लुसिव्ह फक्त IPL वर गप्पा मारणार आहोत. चालणार असेल तुम्हाला तर 100%. त्यामुळे तुम्हाला नक्की आवडणार, तुम्हाला सांगतो मी. आता तुम्ही IPL व्यवस्थित बघायला लागणार आणि ते जे जिओ हॉटस्टारवर येतं ना ते नंबर ऑफ व्ह्युअर्स, त्यात तुम्ही पण ऍड होणार. किंवा जसं आता शंतनू सरांनी सांगितलं मगाशी ते, किंवा सुचरितने सांगितलं की नाही मला आवडत नाही आणि हळूच आपली कल्टी मारायची आणि मॅच बघायला जायचं. असं न करता बिंदास बघा, मस्त आहे, धमाल येते. त्यामुळे आज अशाच गप्पा आपल्याला आपल्या पुढच्या काही स्टेजेसला मारायच्या आहेत.
लोकांना नक्कीच आवडतील याच्यावर मला खात्री आहे. सुचरिता, आज खरं तर तू कमेंटेटर आहे, तुला आज कमी बोलू दिलं आम्ही. अनालिटिकल कमेंट्री म्हणजे जी तू मला वाटतं MPL ला केली आहेस कमेंट्री, महाराष्ट्र प्रीमियर लीग. त्यामुळे आता पुढचं जे आहे बॅटिंग तुम्हाला सुचरित सरांबद्दल मी हे नक्की सांगू शकतो की त्यांनी कुठलाही विषय घेतला ना की ही ऑलवेज गोज डीप इन टू इट. वा. म्हणजे एवढा अभ्यास असतो त्याचा प्रत्येक विषयातला. म्हणजे आत्ता सुद्धा या पॉडकास्टला सुद्धा म्हणजे बोलताना लोकांनाही लक्षात आलं असेल की त्याच्या विचारांची आणि त्याच्या कन्सेप्टची क्लॅरिटी किती आहे, हो हो ती काय येते, कारण खूप त्याच्यात अभ्यास असतो त्याचा. आणि सरांकडून असे कॉम्प्लिमेंट मिळणं म्हणजे मी धन्य झालेलो आहे आजच्या पॉडकास्ट मध्ये. धन्यवाद असं म्हटलं पाहिजे सरांना. पण जे आहे ते आहे ना. आता खरं कसं आहे ना, एक आपल्याकडची प्रथा आहे की जसे आता तुम्ही माझे मित्र आहात तसे आपल्या पॉडकास्टवर प्रेम करणारे, आपल्या चॅनलवर प्रेम करणारे काही मंडळी आहेत. जसं अमित लघाटे म्हणून आमचे एक मित्र आहेत, त्यांचं लघाटे रिअल्टर्स नावाची त्यांची एक कंपनी आहे की कोकणामध्ये जर एखाद्याला घर घ्यायचं असेल किंवा गुंतवणूक करायची असेल तर ते तिथे त्यांची प्लॉटिंग स्कीम आहे. त्यांच्या पहिल्या फेजचं खूप जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला. आता आणखी 2 ठिकाणी ते करत आहेत. ते जूनमध्ये ते पण पूर्ण होईल. म्हणजे मला वाटतं IPL झाल्यानंतर लघाटे रिअल्टर्सचे अमित लघाटेंनाच बोलवायला लागेल की आता झालंय बाबा सगळं छान. तर तसेच अजून 2 जण आपल्याकडे जोडले गेले. ते आमोद दामले म्हणून आहेत. बरं. तर त्यांचा एक ब्रँड आहे चारू कोशा नावाचा. तर ते ब्युटी प्रोडक्ट्स हर्बल असे करतात, हर्बल प्रोडक्ट्स करतात. त्यांनी तुमच्या दोघांसाठी गिफ्ट पाठवलेली चारू कोशा. सुचरित नाही, पण हे जेंडर फ्री आहे त्यांना त्यामुळे नक्कीच कोणी धन्यवाद. वापरू शकतं. म्हणजे श्रुती काय किंवा रिया काय कोणी वापरू शकेल. नाही पण हे त्यांना वैशिष्ट्य ऍक्च्युली की हे जेंडर फ्री आहे. म्हणजे नॉर्मली ब्युटी आणि स्किन रिलेटेड प्रोडक्ट्स हे लेडीजचं डिपार्टमेंट वाटतं, पण तसं नाही आहे. ते पण एक आहे. आणि अजून एक ब्रँड आहे की जो आपल्याशी कनेक्टेड आहे, ती आहे रुजुता गोखले. तिचं आहे स्वप्नगंधा कलेक्शन्स, पैठणी वस्तूंचे माहेरघर. ओके. तर ती पैठणीच्या वस्तू करते, गिफ्ट आर्टिकल्स करते आणि कॉर्पोरेट गिफ्टिंग पण ती करते. तर तिच्यातर्फे तुम्हाला फाईल फोल्डर देण्यात येत आहे पैठणीने केलं. थँक्यू. धन्यवाद. खूपच सुंदर आहे. फारच छान. या लोकांचे फोन नंबर्स पण आहेत. तुम्ही त्यांना डायरेक्टही फीडबॅक पण द्या, कसं वाटतंय काय, सो दॅट दे विल गेट एनकरेजमेंट फ्रॉम यू पीपल. येस थँक्यू सो मच. मी धन्यवाद मानणार नाही. मला खूप आनंद झाला आणि असे आपण भेटतच राहणार आहोत. आपण एरवी भेटतो, पण आता इन फ्रंट ऑफ कॅमेरा पहिल्यांदा भेटतोय. शंतनू सरांना ओळखतात सगळे, पण आता न्यू इंट्रोडक्शन पण झालेली आहे, सुचरित राजाध्यक्ष. सो मनापासून आनंद झाला, छान वाटलं एकदम. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.